महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची नगरी कायमच भक्तिमय वातावरणाने फुलून गेलेली असते। अशातच आपण बघितलं तर आषाढी यात्रेचा मोठा सोहळा आता खरं तर तोंडावरती आलेला आहे। त्यामुळं भजनी साहित्याच्या कामाला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 17 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा आता संपन्न होणार आहे। त्यासाठी सगळं पंढरी नगरी अगदी फुलून गेलेली आहे आणि खास करून जे भजनी मंडळाचे जे साहित्य आहे त्याचे दुकानं मात्र आता फुललेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आषाढी यात्रेच्या सोहळ्याला खरं तर या भजनी साहित्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते। आपण जर बघितलं तर विणा असेल, पखवाज असेल, तबला असेल, त्याचबरोबर डमरू असेल, असे वेगवेगळ्या जे प्रकारचे भजनी साहित्य आहेत त्याची दुकानं आता फुललेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पिढ्यानपिढ्या खरं तर हा व्यवसाय करणारे कोकाटे बंधू आहेत आणि विनय गल्ली नावाच्या परिसरामध्ये खरं तर या सगळ्या वस्तू खरं तर भाविकांना एका जागी मिळत असतात। ज्यांचा खरं तर पिढीजात व्यवसाय ते ज्ञानेश्वर कोकाटे आता आपल्याबरोबर आहेत। त्यांची जवळपास 3री-4थी पिढी आहे की ह्या व्यवसायामध्ये आहे। काय सांगताल, आषाढी यात्रा जवळ आलेली आहे, कशी तयारी आपली? आषाढी यात्रा जवळ आली आहे। गेली 2 महिन्यापासून आम्ही आषाढी यात्रेची तयारी करत आहोत। गेली 4 पिढ्या आमचा व्यवसाय आहे। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी यात्रा चांगली होईल, सगळीकडे पाऊस पाणी चांगलं झालं, यात्रा चांगली भरेल यासाठी आम्ही भरपूर असा माल तयार केलेला आहे। यावेळेस फक्त रेट जास्त वाढलेले आहेत। महागाईमुळं पॉलिशचे रेट असतील, कामगाराचे रेट असतील, ते वाढल्यामुळे 20% तरी कमीत कमी ते जास्त रेट वाढलेले आहेत। कशा पद्धतीने आपली तयारी असते, कोणकोणत्या वस्तू आपल्याकडे मिळतात? आमच्याकडे सर्व साहित्य मिळते। भजनात जे लागणारे साहित्य आहेत म्हणजे विणा असेल, पखवाज असेल, तबला असेल, डग्गा असेल, एकतारी, चिपळी, छोट्या छोट्या वस्तू कमीत कमी 35 आयटम भजनाचे आम्ही तयार करतो। ते सगळे हाताने तयार करायचे आहेत, त्याच्यामुळे त्याला कामगाराची लेबलची आवश्यकता असते। उन्हाळ्यामध्ये जेवढं जास्त काम करता येईल तेवढं काम केलं जातं, पावसाळ्यात त्याचं पॉलिशचं काम होत नाही। त्यासाठी गेले 2 महिन्यापासून हे आषाढीची यात्रेचं काम आमच्याकडे चालू आहे। किती रुपयाची या वारीला उलाढाल होते आणि किती दुकाने आहेत आपल्या परिसरामध्ये? साधारण स्थानिक दुकानं 12 महिन्याची दुकानं म्हणजे 6 असतील। यात्रेच्या कालावधीत कमीत कमी 12 ते 14 दुकानं लागले जातात। एका दुकानामध्ये कमीत कमी 7 ते 8 लाख रुपयाचा माल विकला जातो। कोट्यावधीची उलाढाल या यात्रेमध्ये होते। भाविक कशा पद्धतीने खरेदी करतात, म्हणजे कार्तिक वारी असेल, माघ वारी असेल, आता आषाढी वारी असेल, काही रिपेअर करण्याचे कामं देखील आपण करता? हो, काही रिपेअरिंग कामसुद्धा आम्ही करू शकतो, कारण काही लोकांकडे पैसे नसतील किंवा आहे तीच माल त्यांना रिपेअरिंग करून घ्यायचा असतो। पण पंढरपूर एवढं मोठं आहे की रिपेअरिंग करण्याच्या खर्चामध्ये नवीन जास्त उलाढाल असेल, नवीन वस्तू त्यांना मिळते। मग दरवर्षी कार्तिक वारी, माघ वारीला जुनं सोडून नवीन घेण्याची अपेक्षा त्यांची असते। आपण बघितलं असेल की आता आषाढी यात्रेसाठी भजनी साहित्याची दुकानं देखील आता सजलेली आहेत। दरवर्षी आषाढी यात्रेला कोट्यावधी रुपयाची उलाढाल खरं तर या भजनी साहित्यातून होत असते आणि त्याची तयारी देखील आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।